पारायण केल्याने नेमकं काय होतं तेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया। तर मंडळी, सर्वांनी पारायण हा शब्द ऐकला असेल व अनेकदा कानावरही पडला असेल। खास करून दत्त जयंती, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन, शेगाव गजानन महाराज प्रकट दिन यावेळी पारायण हमखास केलेच जाते। मग हे पारायण काय बरं असतं, ते का करावं, हे केल्यानं काय मिळतं आणि विशिष्ट संत चरित्रांचेच का करावं? तर मंडळी, परायण राहणे म्हणजे पारायण करणे होय। मग या पारायणाचे प्रकार किती आहेत? तर मंडळी, 1 ते 21 अध्याय एका बैठकीत पूर्ण करणे यालाच पारायण म्हणतात। मग रोज 1 अध्यायाप्रमाणे 21 दिवसात पूर्ण करणे, किंवा रोज 3 अध्यायाप्रमाणे 7 दिवसात पूर्ण करणे, किंवा रोज 7 अध्यायाप्रमाणे 3 दिवसात पूर्ण करणे। मग ह्या पारायण काळामध्ये कोणती पथ्ये पाळणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया। तर मंडळी, एक वेळ ठेवून वाचन करणे, म्हणजेच आज सकाळी 7ला पारायणाला बसलो तर उद्याही त्याच वेळी सुरुवात करणे होय। नंतर येते एकभुक्त राहणे व एकधान्य खाणे, म्हणजे आज सायंकाळी उपवास सोडताना जर मुगाच्या डाळीचे वरण व पोळी असेल तर 7ही दिवस तेच खावे। यानंतर पायात चप्पल न घालणे, सर्व दिवस काया वाचा मने ब्रह्मचर्याचे पालन, साध्या चटईवर वा कांबळ्यावर सतरंजीवर झोपणे, खोटं न बोलणे, संपूर्ण लक्ष फक्त ईश्वरावर केंद्रित करणे, या नियमांचे पालन करणे। यात परायण म्हणजे दक्ष राहणे, म्हणजेच पारायण होय। मग याने काय मिळतं? तर मंडळी, याचं उत्तर असं की पारायण काही मागण्यासाठी नाही, तर केवळ आपणास काय हवे होते ते आईकडे सांगणे, म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय। बाळाने कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच समजते, तसे भक्तासाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो। आपण केवळ ते संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे, पण तेही नियमात राहून, कासवाप्रमाणे सर्व अहंकार, गर्व या सर्वांचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजे पारायण। मग जेव्हा लहान मूल पोळी लाटतं पण आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलास शाबासकी देते, तसा ईश्वरही आपली दखल घेतोच आणि म्हणूनच पारायण करावे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पारायणामुळे घरातील वातावरण प्रसन्न, मंगलमय आणि शुद्ध होते। आता पुढे जाणून घेऊया सप्ताह पारायण पद्धती। तर मंडळी, कोणत्याही गुरुवारी सकाळी अथवा संध्याकाळी मन प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद आणि जी इष्ट कामना असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे 7 दिवसीय पारायण करणार आहे, तरी हे कार्य भगवान श्री स्वामी समर्थांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व सकाळी किंवा रात्रीच्या भोजनापूर्वी सारामृत पोथी वाचावी। शुचिर्भूत असावे। गुरुवारी अध्याय 1, 2, 3, शुक्रवारी अध्याय 4, 5, 6 व शनिवारी अध्याय 7, 8 आणि 9, रविवारी अध्याय 10, 11 व 12, सोमवारी अध्याय 13, 14, 15, मंगळवारी अध्याय 16, 17, 18 आणि शेवटच्या म्हणजे बुधवारी अध्याय 19, 20 व 21। बुधवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य स्वामींना दाखवावा व तेच उद्यापन समजावे। पारायण करताना दिवा तेवत ठेवावा। दत्त संप्रदायी साधूला कमीत कमी 21 रुपये दक्षिणा व पिवळे शुभ्र वस्त्र दान द्यावे। ही क्रिया काही कामना किंवा हेतुपूर्तीसाठीच करावी। तर मंडळी, आशा करते पारायणाबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून तुम्हाला मिळाली असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।